आज दादांकडे आलो होतो साईट व्हिजिटला. त्यांचं रिनोव्हेशन प्लॅन होतं. आता जे त्यांचं रेस्टॉरंट होतं ते व्हेज नॉन व्हेज आणि बार होतं. मग आता त्यांना सगळे काही चेंजेस करायचे होते. मग त्या पद्धतीत बघायला गेलं तर रेस्टॉरंटची प्रॉपर्टी खूप मोठी होती आणि बिझनेस अजून जास्त कव्हर करावा यासाठी मग आपण त्यांना काही सजेशन्स दिले, जसं की व्हेज रेस्टॉरंट आणि बँक्वेट एका साईडला आपण त्यांना करायला सांगितलं. त्याचबरोबर जर बघायला गेलं त्यांचं जे आता परमिट आहे ते आपण त्यांना रूफटॉपला शिफ्ट करायला सांगितलं, जेणेकरून व्हेजचं कस्टमर पण त्यांना अट्रॅक्ट करता येईल आणि जे परमिटचं कस्टमर आहे ते पण डायरेक्टली लिफ्टने आपण वरती पाठवू शकतो. दोन्हीच्या मध्ये लॉजिंग राहील, वरचं किचन वेगळं राहील, खालचं किचन वेगळं राहील, जेणेकरून वेजचा क्राऊड कुठे डिस्टर्ब होणार नाही. कारण त्यांच्या एरियाचा आपण सर्व्हे केलेला होता, तर त्या अगेन्स्टमध्ये तिथं जर बघायला गेलं तर वेजचा क्राऊड खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग तोही आपल्याला डिस्टर्ब करायचा नव्हता. त्याच्यामुळे मग आपण त्यांना अशा प्रकारे सजेशन देऊन त्यांचं सेल्स वाढवण्यासाठी मदत केली. त्यानंतर जर बघायला गेलं तर डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे, कशा व्हिडिओज पडल्या पाहिजे, कशा आपण क्राऊडला अट्रॅक्ट करू शकतो. त्यानंतर जर बघायला गेलं एकंदरीत तर स्टाफ कसा हायर करायचा आहे, एकंदरीत त्यांची सॅलरीज आता काय चालू आहेत, की परत जर बघायला गेलं तर इंडियनची काय सॅलरी आहे, चायनीजची काय सॅलरी, सगळ्या डिटेलमध्ये आपण चर्चा केली. त्यांनी काही खूप साऱ्या क्वेश्चनची लिस्ट काढली होती. त्यांचं लॉजिंगच्या रूम्स वगैरे होत्या, तर त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर एकंदरीत काय काय आपण द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे, त्यांची कॉस्ट कशी असली पाहिजे, या सगळ्या विषयांवरती डिटेलमध्ये चर्चा केली. आणि त्यांनी जे काही प्रश्न काढले होते त्याच्यावरती त्यांना सगळे सोल्युशन्स आपण काढून दिले आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.